तुमचे देखील केस अकाली पांढरे झालेले असतील किंवा मग तुम्हाला प्री मॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल तर आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी आणि घरगुती अशी रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस अगदी मुळांपासून काळे होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। त्यासोबतच जर तुम्हाला हेअर फॉलची समस्या असेल किंवा मग केस खूप जास्त पातळ वगैरे झालेले असतील तर या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। काही लोक म्हणतात केसांना लांब बनवण्यासाठी किंवा मग केस गळती थांबवण्यासाठी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो, पण हे अजिबात खरं नाहीये। जर तुम्ही मी सांगितलेली रेमेडी फक्त 2 ते 3 महिना सलग वापरली तर तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होणार आहेत। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया। पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं पर्यंत पोहोचत आहेत। बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा मग लोखंडाच्या कढईचा वापर देखील नक्कीच करू शकता। आता तवा थोडासा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आवळ्याची पानं ऍड करायची आहेत। तुम्ही इथं बघू शकता आवळ्याची पानं अशी काही दिसत असतात, आणि जर का तुमच्याकडे आवळ्याची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही आवळा पावडरचा वापर केला तरी देखील चालेल। बघा, साधारणतः 1 वाटी किंवा मग 1 मूठभर एवढी आवळ्याची पानं मी इथं घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत। आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल की आवळा आपल्या केसांसाठी आणि त्यासोबतच आपल्या स्किनसाठी किती जास्त फायदेशीर मानला जातो। कारण बघा, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि त्यासोबतच भरपूर सारे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे जर तुमच्या केसांची मुळं अगदी कमकुवत झालेली असतील तर ती देखील स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते। आणि त्यासोबतच अगदी कमी वयामध्येच म्हणजेच 20 ते 25 वर्षांमध्येच तुमचे केस पांढरे होण्यासाठी सुरुवात झालेली असेल ना, तर आवळ्याच्या रेग्युलर वापरामुळे तुमचे पांढरे झालेले केस देखील हळूहळू काळे होण्यासाठी मदत होत असते। आणि बघा, जर तुम्हाला आज मी सांगितलेली रेमेडी तुमच्या केसांसाठी वापरायची नसेल तर आणखी एक सोल्युशन मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला काय करायचंय, साधारणतः 3 ते 4 चमचे एवढी आवळा पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारणतः 4 चमचे एवढं दही ऍड करा, व्यवस्थित मिक्स करा आणि रात्रभरासाठी तसंच भिजत ठेवा। आणि बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालेला पॅक तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे। असं केल्यामुळे देखील तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता बघा, आवळ्याची जी काही पानं आहेत ती आपल्याला पूर्णपणे ब्लॅक होईपर्यंत आणि पूर्णपणे अगदी क्रंची होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत, जेणेकरून काय होईल, याचे जे काही फायदे आहेत ते तुमच्या केसांवरती अगदी 100% पाहायला मिळतील। आता बघा, त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक मी याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते म्हणजे कलौंजी। याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतात आणि बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारले जातात की नायजेला सीड्स म्हणजेच कलौंजी आणि त्यासोबतच काळे तीळ एकसारखेच असतात का? तर असं अजिबात नाहीये। काळे तीळ हे वेगळे असतात आणि कलौंजी म्हणजेच नायजेला सीड्स हे वेगळे असतात। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला या रेमेडीमध्ये काळ्या तिळाचा वापर करायचा नाहीये, तर फक्त कलौंजीचाच वापर करायचा आहे। आता कलौंजी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला अगदी 2 मिनिटांसाठी दोन्ही घटक व्यवस्थित असे भाजून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, कलौंजी मधील जे काही घटक आहेत ते देखील आपल्या डाळमध्ये उतरण्यासाठी मदत होईल। आणि बघा, कलौंजीमुळे आपल्या केसांची मुळं घट्ट होतात आणि अकाली केस पांढरे होत असतील तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते। आता सगळ्यात शेवटी साधारणतः 1 चमचा एवढा मेथीदाणा देखील मी याच्यामध्ये ऍड करत आहे, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा डाळ फक्त तुमचे केसच काळे करणार नाही तर तुमच्या केसांच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी करण्यासाठी मदत करणार आहे। आणि त्यामुळेच मेथीदाण्यांचा वापर मी या डायमध्ये केलेला आहे, कारण मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड, लिसेथिन नावाचे घटक असतात आणि ज्यामुळे आपली केस गळती कायमची बंद होते। आणि त्यासोबतच जर तुमचे केस अनेक वर्षांपासून एकाच लांबीवरती थांबलेले असतील तर ते देखील लांब होण्यासाठी मदत होणार आहे। बघा, मेथीदाणा ऍड केल्याच्या नंतर साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागतात आपल्याला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायला। आणि लक्षात ठेवा, मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हा डाय बनवला आणि तुमच्या केसांवरती वापरून बघितला तर त्यानंतर तुम्हाला मार्केटमधील कोणताही महागडा डाय असू द्या किंवा मग महागडी मेहंदी असू द्या अजिबात वापरण्याची गरज लागणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला देखील हा डाय नक्की बनवायचा आहे आणि केसांवरती अप्लाय करून पाहायचा आहे। आणि आपल्या या डायची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अमोनिया किंवा मग कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर अजिबात करणार नाहीये। त्यामुळे हा डाय अगदी तुम्ही लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता। जी मुलं अगदी 10 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत आणि त्यांचे देखील केस पांढरे होण्यासाठी सुरुवात झाली आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही या डायचा वापर नक्कीच करू शकता।
आता पुढे मी डाय कशा प्रकारे आपल्याला रेडी करायचा आहे हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. इथं तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भाजून झाल्यात आणि भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी थंड होईपर्यंत तशाच ठेवायच्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता मी किती छान पद्धतीने भाजून घेतलंय आणि ज्या पद्धतीने मी भाजून घेतलंय ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सगळे घटक भाजून घ्यायचेत. आता बघा थंड झाल्याच्या नंतर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा मग एखाद्या खलबत्त्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक बारीक करून घ्यायचेत आणि बघा तुम्हाला जेवढ्या जास्त प्रमाणावरती बारीक याची पावडर बनवता येईल ना तेवढ्या जास्त प्रमाणावरती पावडर बनवा आणि जर थोडीशी मोठी राहिली असेल ना तर तुम्ही एखाद्या गाळणीच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने त्याला गाळून देखील नक्कीच घेऊ शकता. आणि बघा तयार केलेली पावडर आपण अगदी 2 ते 3 महिन्यांसाठी एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर देखील नक्कीच करून ठेवू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणावरती डाय बनवायचा असेल तेवढी पावडर एका सेपरेट बाउलमध्ये काढून घ्या आणि बघा याच्यामध्ये नक्की कोणत्या गोष्टी ऍड करायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा जर तुम्हाला केसांवरती ब्लॅक कलर सोबत नॅचरल बर्गंडी कलर हवा असेल ना तर साधारणतः 1 कॉफीचा पाऊच देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचा आहे, कारण यामुळे तुमच्या केसांवरती चमक येण्यासाठी आणि त्यासोबतच केस अगदी शायनी आणि सिल्की होण्यासाठी मदत होणार आहे. कारण बघा कॉफीमध्ये टॅनिन्स आणि कॅफिन्स नावाचे घटक असतात ज्यामुळे आपलं स्कॅल्प स्वच्छ होतं आणि त्यासोबतच केसांवरती नैसर्गिक चमक येते आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या बर्गंडी कलरचे दिसायला सुरुवात होते. आणि बघा जर तुम्हाला तुमच्या केसांवरती फक्त ब्लॅक कलरच हवा असेल तर तुम्ही इथं कॉफी पावडर स्किप केली तरी देखील चालेल. आता बघा मी इथं कॉफी पावडर ऍड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही गोष्टी अगदी एकमेकांमध्ये मिक्स होईपर्यंत व्यवस्थित असं मिसळून घ्यायचे, जेणेकरून काय होतील की दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि आपला डाय अगदी 100% परफेक्टरित्या रेडी होईल. बघा आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी आणखी 2च गोष्टींचा वापर करायचा आहे ज्यामुळे तुमचा डाय अगदी परफेक्ट असा रेडी होणार आहे. तर बघा आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे एवढा ॲलोवेरा जेल देखील वापरायचा आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण केसांवरती डाय अप्लाय करतो तेव्हा आपले केस अगदी ड्राय होतात आणि फ्रिझी होतात. जर तुम्हाला ड्राय आणि फ्रिझी हेअरची समस्या कमी करायची असेल तर या डायमध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेलचा वापर नक्कीच करायचा आहे. जर तुमच्याकडे प्लांट बेस म्हणजेच घरगुती ॲलोवेरा जेल असेल ना तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्की करू शकता आणि जर तुमच्याकडे घरगुती ॲलोवेरा जेल अवेलेबल नसेल तर माझ्यासारखं तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेलच अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. आता तुम्ही इथं बघू शकता मिक्स केल्यानंतर आपल्या डायला किती जास्त ब्लॅक कलर आलाय. फक्त एकच गोष्ट आहे की हा डाय थोडासा घट्ट आहे आणि याला जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं असेल ना तर साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं दही देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. कारण बघा दह्याच्या नियमित वापरामुळे जर आपल्या केसांमध्ये कोंड्याची वगैरे समस्या असेल ना तर ती कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच दह्यामुळे आपल्या केसांमध्ये एक नैसर्गिक मॉइश्चर टिकून राहण्यासाठी देखील मदत होत असते. बघा साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं दही ऍड केल्याच्या नंतर सगळा काही पॅक आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर अगदी 100% आयुर्वेदिक असा हेअर डाय तुमचा इथं रेडी होईल. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हा डाय अप्लाय केल्यानंतर एकाच वापरामध्ये तुमचे पांढरे केस काळे होतील, कारण बघा नैसर्गिक गोष्टींचा रिझल्ट मिळण्यासाठी थोडासा टाइम लागतो, पण जेव्हा पण रिझल्ट भेटतो तो मात्र कायमस्वरूपी असतो. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला या डायचा वापर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा सलग 2 ते 3 महिने करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर या डायने तुम्हाला तुमच्या केसांवरती फरक जाणवला तर ही रेमेडी तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत देखील नक्कीच शेअर करा, ज्यांना पांढऱ्या केसांची खूप जास्त प्रमाणावरती समस्या असेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.